तुम्हाला मी 8602 थोडक्यात माहिती सांगणार आहे. हा कोईमतूर 8602 हा संशोधित वाण आहे. हे जर संशोधन कोईमतूरला झालेलं आहे. आता याचं संशोधन कोणी केलं आहे तर एका स्त्री महिलेनं ह्या ऊसाचं संशोधन केलेलं आहे. ह्याचं 8602चं मूळ कोईमतूर असं नाव आहे. 8602. तर आत्तापर्यंत जेवढे पुरस्कार मिळालेले आहेत म्हणजे शेती क्षेत्रातले ऊसाच्या संदर्भातले असतील ते सर्व पुरस्कार को 8602 या ऊसा संदर्भातच त्या शेतकऱ्यांना पुरस्कार दिलेले आहेत. आत्तापर्यंत जेवढ्या आता व्हरायट्या 10 महिन्याच्या काढलेल्या आहेत 15-0-12 असू दे, 11-0-28 असू दे, नंतर तुमचे 265 असू दे, ह्या ज्या अर्ली व्हरायटी काढलेल्या आहेत 10 महिन्याच्या ह्यांचं 3 टनापर्यंत उत्पन्न जात नाही का तर जातच नाही. अडचाली ऊसाचं उत्पन्न 3-3.25 टनापर्यंत का जातं याचं कारण असं आहे की तो ऊस 14 ते 16-17 महिन्यापर्यंत आपल्या ऊसा वावरामध्ये थांबलेला असतो अडचाली ऊस, आणि त्याला 2 पावसाळी मिळालेले असतात आणि तो परिपक्व पूर्ण झालेला असतो. त्यामुळंच त्या ऊसाचं वजन हे 2.5-3-3.25 टनापर्यंत मिळत असतं. ह्याचं कारण असे आहेत की त्या ऊसाला त्या प्रमाणात घातलेलं पण असतं लोकांनी. आता मी ह्याच्यापूर्वी बॅक्टेरियांचा, बुरश्यांचा, जीवाणूंचा समूह काय असतो, जमिनीत काही काम करतात, ह्याच्यापूर्वी व्हिडिओ मी सोडलेलाच आहे. अडचालीला जर तुम्हाला 3 टनांनं उत्पन्न घ्यायचं म्हटलं तर खर्च भरपूर आहे. म्हणजे सर्वसाधारण 18 ते 19 गाड्या एकरी प्रमाण शेणखत चांगलं कुजलेलं टाकलं पाहिजे. चांगलं कुजलेलं म्हणतोय मी. ह्याच्यापूर्वी शेणखताचे पण व्हिडिओ सोडलेले आहेत. त्याच्यानंतर तुमच्या वरखतं, भरखतं, पेंडयुक्त खतं ही बी टाकली गेली पाहिजेत. बॅक्टेरियाचा काउंट सोडला गेला पाहिजे. नंतर जीवाणूचा काउंट सोडला गेला पाहिजे. विद्राव्य खतात तुम्हाला लागवडी सोडल्या गेल्या पाहिजेत. AI तंत्रज्ञान टेक्नॉलॉजी वापरून तुम्ही शेड्यूल टाईम टू टाईम खताला सोडलं किंवा ह्या ऊसाला जर सोडलं तर तुम्ही सहज उत्पन्न 2.25-3 टनापर्यंत घेऊ शकता. आणि आत्तापर्यंत जेवढे शेतकऱ्यांना पुरस्कार मिळालेले आहेत, कृषीभूषण पुरस्कार असतील ऊसामध्ये, ते 8602 या ऊसामुळेच मिळालेले आहेत. हे पण तितकंच सत्य आहे.